हरे कृष्ण. भगवद गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 25. अव्यक्त्योऽयं चिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेव विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तः अदृश्य अव्यक्त, अयम हा आत्मा, अचिंत्य अकल्पनीय, अयम हा आत्मा, अविकार्य अविकारी किंवा अपरिवर्तनीय, अयम हा आत्मा, उच्यते म्हटले जाते, तस्मात म्हणून, एवं याप्रमाणे, विदित्वा योग्य रीतीने जाणून, एनम हा आत्मा, न नाही, अनुशोचितुम शोक करावयास, अर्हसी योग्य आहेस. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणा वाचून अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्ययनाविना आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजेच चेतना तथा चेतन आहे आणि हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये जशी स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अणुरूपच राहतो. परमात्मा अमर्यादित अनंत आहे तर आत्मा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच साम्य करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची संकल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. हरे कृष्ण.